हॅलो नमस्ते. एक आर्टिकल वाचून दाखवणार आहे. मीरा सागर पुन्हा नव्याने प्रेमात. अर्थात मीरा सागर कोण आहे ते तुम्हा बऱ्याच वाचकांना माहिती आहे, तरी एकदा सांगते. मी लिहिलेली जी बियॉन्ड सेक्स कादंबरी आहे त्यातले नायक आणि नायिका ते खरंच पुन्हा प्रेमात पडलेत का माझ्यासारख्या रोमॅन्टिक लेखिकेला झालेला हा भास आहे. लिहिलंय काहीतरी. कितीही पुस्तकं लिहिली तरी वाचक मीरा सागरला विसरत नाहीत याचा प्रत्यय आजही येतो. कारण झालंय काय, मी आता 19 पुस्तकं एवढी लिहिली आहेत तरी माझ्याकडे मागणी कोणाची होते तर बियॉन्ड सेक्सची. हे असं अनेकदा अनेकांच्या बाबतीत होत असावं. जेव्हा वाचक पुन्हा त्या दोघांच्या प्रेमात पडतो तेव्हा ते नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लेखिकेला जिकडे तिकडे तेच दिसतात. अगदी कालचीच संध्याकाळ मला एका कार्यक्रमाला जायचं होतं, रादर भेटायला जायचं होतं कोणाला तरी, म्हणून एका कॅफेला गेले होते. ज्या टेबलला आम्ही बसलो होतो तिथे समोर एक छोटंसं गार्डन होतं. साधारणपणे एक 50 इथलं कपल असेल ते एका बाकड्यावर रिलॅक्सपणे बसलं होतं. वेळ होती संध्याकाळी साधारणपणे 6ची. सध्या पुण्यात खूप छान वारं आहे, पाऊस आहे. आत्ता माझी बट इतकी छान वाऱ्यावर हलते त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतच आहे. आणि कालही तसाच नुकताच पाऊस पडून गेला होता. वारं छान दिमाखात वाहत होतं. मनात म्हटलं, मीरे किती भाग्यवान आहेस ग. कारण प्रेमात जेव्हा वारं, बटा, चालीशिवाय गाणी, पैशाशिवाय श्रीमंती, रंगीबेरंगी पेंटिंग येतात तेव्हा त्या संपूर्ण जगात बाहेर अंधार आणि मीरा सागर दिसतात. मग कशाला हवा ना स्पर्श, कशाला हवी ती मिठी, कशाला हवी वासना आणि कशाला हवं ते शारीरिक सुख. कोण म्हणतं सेक्स म्हणजे प्रेम किंवा प्रेमात सेक्स हवाच. कोण म्हणतं सेक्स केल्यानंतर प्रेम कमी होतं. सगळं खोटं आहे. याचा प्रत्यय हे असं कपल पाहिलं ना की अनेकदा येतं. ते कपल, त्यांचं नातं, या पलीकडे तिथे असणारं जे प्रसवण आहे ना ते खिडकीतून माझ्यापर्यंत पोहोचत गेलं आणि मी ते मनातल्या मनात कागदावर उतरवत होते. माझी पापणी जस्ट अशी लवली. इतक्यात त्याने तिच्या परवानगीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तो पवित्र स्पर्श मला तेव्हा तिथे का जाणवला हे उलगडलेलं कोडं अजून सुटत नाहीये बरं का. मी अंमळशी लाजलेच, दचकलेच म्हणू. तेव्हा लक्षात आलं, मीरे इतकी मी नशीबवान कुठे, वेडी कुठली सोनल, असं मनातच म्हटलं आणि हसत पुन्हा मोर्चा त्या जोड गोळीकडे वळवला. तो म्हणाला, अर्थातच तिला, मला नाही बरं का. माऊ मांडीवर डोकं ठेवतेस का. आई ग, म्हणावं वाटलं, अरे वेड्या, इतक्या मोठ्याने कोणी सांगतं का. इथून उठून तिथे धावत जावं असं वाटलं होतं. या लेखिकेचे कान तिखट आहेत बरं का. मी म्हटलं, तिथे झोप ग तूच सागरच्या मांडीवर शोभतेस. तो हक्क फक्त तुझाच आहे. आणि पाहते तर काय, ती वेडी चक्क पहुडली आणि ती पहुडता क्षणी चंद्र ढगाआड गेला. त्या झाडाआड लपला असेल बिचारा, कारण त्याला माहिती आहे हे रोजचंच आहे. या जागी रोज कोणतरी कपल असतं आणि हा लबाड आमचा चंद्रू लपून छपून सगळ्यांचं प्रेम पाहतो. पण माझ्यातली लेखिका शांत बसेल तर ना. मी म्हटलं, कदाचित त्यांचं प्रेम सगळ्यांसमोर यावं किंवा सोनलसारख्या लेखिकेला दिसावं म्हणूनच हा लबाड लपून बसला असावा. आणि पाहते तर काय, चक्क 6:30-7 वाजता पूर्ण बागेत अंधार. तिथे होते फक्त मीरा आणि सागर आणि त्याला निहाळत होती सोनलसारखी रोमॅन्टिक लेखिका. वेटर कॉफी घेऊन आल्यावर मी भानावर आले. एकटीच स्वतःशी हसले आणि बाहेर पाहते तर बाकड्यावर कोणी नाही. काय झालं, स्वप्न नाही हो, ती खरंच होती दोन्ही. पण तीही बहुधा सोनलसारखीच होती. ती म्हणाली असेल, चल ना फोटो काढू. तोही लगेच वेडा सागर लगेच उठला, हातात कॅमेरा घेतला आणि त्याने तिचे फोटो टिपायला सुरुवात केली. ती लाजत त्याला पोजेस देत होती
अरे यार, आता माझे फोटो कोण काढणार असं मी मात्र मनात म्हणाले, कारण रोज फोटो काढणारा माझा मित्र मात्र माझ्यासोबत नव्हता. मग काय, आहे आपला सेल्फीचा कॅमेरा. घेतला कॅमेरा, ठेवला समोर, 1-2 फोटो काढल्यावर मला इतकं बोर झालं. मी मनात विचार केला, फोटो स्वतःचे स्वतः मी काढू शकते, पण प्रेम करायला सागर हवाच ना. मांडीवर विश्वासाने झोपायला प्रेमळ मांडी हवीच. वाऱ्याने उडणारी बट सांभाळायला तो प्रेमळ हात हवाच. माऊ खूप दुखतंय का गं, असं विचारणारा गोड सागर प्रत्येकीच्या आयुष्यात हवाच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हवा की नाही? मित्र हवा तो सागर सारखाच, आणि मैत्रीण असावी सोनल आणि मीरासारखीच. बाय.